पश्चिम महाराष्ट्रात मवियाचा दबदबा, महायुतीला धक्का, कोणाच्या किती जागा? बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आहे, तर आता शनिवारी म्हणजे 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी एक्झिट पोल समोर आले आहेत. अनेक संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार राज्यात कोणाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे एक्झिट पोलच्या आकडेवारींमुळे निवडणूक निकालाबाबत असलेली उत्सुकता आणखीन वाढली आहे. एक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला मराठवाड्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी घेऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात एकूण 46 जागा आहेत. त्यापैकी महायुतीला 30 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रात याच्या उलट परिस्थिती दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यापैकी 36 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. 21 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.